नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं खूप खूप स्वागत आहे अनअकॅडमीचा आमचा हा चॅनलवर महाराष्ट्र एक्झाम्स. आणि सर्वांना एकदा पुन्हा दिवाळीची खूप खूप शुभेच्छा. आणि सावकाश व्हा आणि स्वतःचं लक्षात ठेवा. आता एन्जॉय करा हे सांगतो मी फक्त, आणि मला पण थोडं टाईम द्या म्हणून मी फक्त रिव्हिजन ठेवलं. आणि हे आठवड्याचं रिव्हिजन आहे. आठवड्यात जे काय आम्ही अभ्यास केलं ते तुमच्या समोर ठेवतो मी. जे काय मागच्या आठवड्यामध्ये आपण अभ्यास केलं ते तुमच्या समोर आहे. ते तुम्ही फक्त बघून घ्या आणि तुमचं स्वतःचं ॲनालिसिस करा का तुम्ही शिकले आतापर्यंत. आणि याच्यामध्ये प्रश्न पण जास्त आहे. ओके, मग आपण स्टार्ट करणार आहोत. हे माझे नाव राकेश गवालरे. ओके, आणि मला 4 वर्षाचा हिस्ट्री शिकवण्याचा एक्सपिरियन्स आहे. आणि पुढे एक्सपर्ट इन एक्झाम प्लॅनिंग अँड स्ट्रॅटेजी आणि मेंटर्ड कमीत कमी आतापर्यंत मी 10,000पेक्षा जास्त मुलांना शिकवलेलं आहे. पुढे हा माझा प्रोमो कोड आहे राकेश जी. हा माझा प्रोमो कोड. आणि जर तुम्हाला अनअकॅडमीचं सबस्क्रिप्शन पाहिजे असेल, घ्यायचं असेल, तर तुम्ही माझा हा प्रोमो कोड यूज करा. आणि हा प्रोमो कोड जर तुम्ही यूज केलं म्हणजे जे काय तुमची फी असेल त्या फीमध्ये 10%चं डिस्काउंट तुम्हाला भेटतील. ओके, इतकं हे झालं माझं प्रमोशनचं बद्दल. आय होप ऑल ऑफ यू आर एन्जॉईंग द दिवाळी. ओके, आता आपण स्टार्ट करणार. मग जे आपलं चालू आहे ते का नाटकाचं पण खूप बघितलं. मग याचा आता तुम्ही फक्त आन्सर द्या लवकर लवकर. डॅश यांनी उत्तर रामचरिताचे भाषांतर केले. उत्तर रामचरित सर्वांना माहीत असेल. उत्तर रामचरित जे शेवटचं रामचरित मानसचं किंवा रामायणचं जे शेवटचं कांड आहे, बालकांड, लंकाकांड, किष्किंधाकांड असे कांड आहे. याच्यामध्ये जे शेवटचं कांड आहे त्याला आपण का म्हणतो? उत्तरकांड. लवकुशच्या ह्याच्यामध्ये वर्णन आहे. मग याचं भाषांतर कोणी केलं? याचं भाषांतर केले परशुराम तात्या गोडबोले. परशुराम तात्या गोडबोले यांनी याचं भाषांतर केलं आणि मराठी भाषामध्ये भाषांतर केलं. पुढे जाणार आपण. मुंबईतील अमरचंद वाडीकर नाट्य मंडळीने डॅश प्रथा सुरू केली. कोणती प्रथा सुरू केली? खूप सांगितलं मी तुम्हाला. फारशा प्रथा ही सुरू केली, फारशा प्रथा. ओके, पुढे जाणार आपण. मुद्रित स्वरूपात संहिता उपलब्ध असणारे पहिले नाटक थोरले माधवराव पेशवे. थोरले माधवराव पेशवे हे महत्त्वाचं आहे. इतका आहे डेटा. मुद्रित म्हणजे का? प्रिंटेड. फर्स्ट प्रिंटेड नाटक जे उपलब्ध आहे ते कोणतं? उपलब्ध असणारे पहिले नाटक कोणते आहे? थोरले माधवराव पेशवे. हा प्रसिद्ध नाटक कोणी लिहिले? मग याचं उत्तर पण इझी आहे, विनायक जनार्दन कीर्तने. हे सगळे महत्त्वाचे प्रश्न आहे बेटा, यांना तुम्ही इग्नोर करू शकत नाही. आणि जर तुम्ही यांना इग्नोर करतात म्हणजे तुम्ही तुमचं स्वतःचं डोकं हे रेतमध्ये टाकून का करतात? ऑस्ट्रिच सारखं करतात. ऑस्ट्रिचचं काय? ऑस्ट्रिचला जर कोणताही खतरा किंवा डेंजर त्याला दिसलं तर मग तो का करतो? ऑस्ट्रिच स्वतःचं डोकं तो रेतमध्ये गाडून आणि त्याला अंधेरा समोर आलं. अंधेरा समोर आला म्हणजे आता त्याला का वाटणार? आमच्याकडे कोणताही डेंजर नाही, खतरा नाही आता. मग अशा खतरा कधीही जात नाही. मग तुम्ही जर हे प्रश्नांना इग्नोर करतात, कारण कला अँड साहित्य याचे प्रश्न ते विचारतात PSCचे लोक. मग हे थोडं डिफिकल्ट आहे, अवघड आहे, पण तरी पण हे महत्त्वाचे आहे. तुम्ही यांना इग्नोर करू शकत नाही, कारण आधी कधीही तुम्ही यांचं नाव ऐकलं नाही. विनायक जनार्दन कीर्तने. मग यांनी का कोणतं नाटक लिहिलं? थोरले माधवराव पेशवे. आणि हे का होतं? मराठी भाषेमध्ये का मुद्रित स्वरूपात. मुद्रित म्हणजे प्रिंटेड पहिलं नाटक होतं. पुढचा प्रश्न बघायचा आहे. अथेल्लो. अथेल्लो या शेक्सपियरचं नाटकाचे मराठी भाषांतर डॅश यांनी केले. कोणी केले? इझी प्रश्न आहे. याचं उत्तर आहे महादेव शास्त्री कोल्हटकर. महादेव शास्त्री कोल्हटकरने अथेल्लो या शेक्सपियरचं नाटकाचं मराठी भाषांतर केलं. आणि किती वेळा जर तुम्ही याचं रिव्हिजन करणार तरी पण हे कमी आहे. खूप अभ्यास करायचा याचा, खूप. याचा कोणताही लॉजिक नाही, याच्यामध्ये कोणताही एक्सप्लेनेशन नाही बेटा. हे सगळे GK सारखं आहे. म्हणजे भारताची कॅपिटल दिल्ली आहे. आता तुम्ही का याचं का एक्सप्लेनेशन देणार? भारताची कॅपिटल दिल्ली आहे, मग दिल्ली आहे तर GK आहे. तसंही हे पण फॅक्ट आहे. मग यांना तुम्ही इग्नोर करू शकत नाही. तारा 1874 शेक्सपियरचे सिमवालाईन डॅश यांचे प्रसिद्ध नाटक आहे. तारा म्हणजे शेक्सपियरचे सिम्बलाईनचं हे कन्व्हर्जन आहे. कशामध्ये? मराठी भाषेत. मग हे कोणाचे आहे? V. मो. महाजन यांचं आहे.
ओके. पुढचं बघा, महाराष्ट्राचे आद्य संगीत नाटककार कोण आहे? आद्य संगीत नाटककार जर तुम्हाला माहीत असेल तर उत्तर कमेंट सेक्शनमध्ये अटेम्प्ट करा व्हिडिओ पॉज करून. अण्णासाहेब किर्लोस्कर उर्फ बळवंत पांडुरंग किर्लोस्कर हे आहे महाराष्ट्राचे आद्य संगीत नाटककार. आता हे आद्य संगीत नाटक म्हणजे का? आधी नाटक सिंपल होतं आणि नंतर या नाटकमध्ये का संगीत पण इन्क्लूड झालं, मग त्याच्यानंतर ते का झाले संगीत नाटक. मग संगीत नाट्यकार कोण आहे? अण्णासाहेब किर्लोस्कर उर्फ बळवंत पांडुरंग किर्लोस्कर हे नाव लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न बघा, महाराष्ट्राच्या राष्ट्रीय गायन प्रकारचे जनक म्हणून ओळखले जातात. महाराष्ट्राचा राष्ट्रीय गायन प्रकारचे जनक ओके कोणाला आपण ओळखतो? याचं उत्तर आहे अण्णासाहेब किर्लोस्कर. अण्णासाहेब किर्लोस्कर एक महत्त्वाची पर्सनॅलिटी आहे. आता बघा, सर्वात आधी आपण कोणती पर्सनॅलिटी बघितलं? विष्णुदास भावे हे आमचं मराठी भाषेचं, मराठी नाटकाचं इतिहास आहे बेटा. मराठी नाटकचा इतिहास आहे. आता तुम्ही सांगतील सर आम्हाला आपले जे पेशवे होते त्यांचा इतिहास लक्षात आहे, हे आम्हाला लक्षात का नाही? कारण तुम्ही कधी बघितलं नाही म्हणून हे अवघड वाटतं. कधीही तुम्ही याचा अभ्यास केला नाही आणि गरज पण नव्हती, पण आता गरज आहे. मग अवघड आहे तरी पण हे महत्त्वाचं आहे. मग याचा आन्सर आहे अण्णासाहेब किर्लोस्कर. पुढचा प्रश्न बघायचा आहे, मराठी रंगभूमीचे विश्वकर्मा म्हणून ओळखले जातात. विश्वकर्मा म्हणजे का? ज्याने का भवन निर्माण केलं किंवा कोणती कृती निर्माण केली, तसे नाटकचं निर्माण कोणी केलं हे विश्वकर्मा कोणाला म्हणतो आपण? अण्णासाहेब किर्लोस्कर यांना म्हणतो. ओके, मग हे नाव विसरू नका, अण्णासाहेब किर्लोस्कर यांचं. मराठी रंगभूमीचे विश्वकर्मा म्हणून ओळखले जातात. कोणी? अण्णासाहेब किर्लोस्कर. पुढे येणार आपण किर्लोस्करांचं डॅश नाटकाने मराठी रंगभूमीवर एक नवे युग आणले व संगीत नाटकेचा जन्म झाला. हे लक्षात ठेवा, महत्त्वाचे आहे. हे सगळे डेटा महत्त्वाचे आहे बेटा. किर्लोस्करांचं कोणतं नाटक होतं ज्यांनी का केलं? आमचे जे मराठी नाटक आहे याच्यामध्ये एक नवीन युग आणलं आणि संगीत नाट्यकलेचा जन्म झाला. आधी संगीत नाटक नव्हतं, फक्त नाटक होतं, नंतर संगीत नाटक झालं. आणि याच्यामध्ये अण्णासाहेबनी का केलं? अण्णासाहेबनी जो हिरो आहे तोच गाणं गाणार, तोच डान्स करणार, म्हणजे सगळे काम तो एकच करणार. एकच म्हणजे आधी कसं होतं, जर हिरोचं गाणं आलं म्हणजे कोणी गाणार त्याला? सिंगर गाणं. सिंगर तिकडे आहे, पुढे आहे आणि तो तिकडे फक्त ॲक्टिंग करणार त्याची. ओके, आणि याच्यामध्ये कोणी? अण्णासाहेबनी का केलं? अण्णासाहेबनी हे सुरू केलं, तू गाणं पण गाणार, ॲक्टिंग पण करणार आणि डान्स पण करणार. हे सगळे एकच माणसाला दिलं. त्याला आपण का म्हणतो? संगीत नाट्यकलेचा जन्म झाला. म्हणजे माणसामध्ये जर गाण्याची पण कला आहे, ॲक्टिंगची पण कला आहे, मग त्याचं गाणं दुसरं का गाणं? ऑब्व्हियसली त्याला स्वतःला का पाहिजे? अपॉर्च्युनिटी पाहिजे. आणि ती अपॉर्च्युनिटी दिली कोणी दिली? आपले अण्णासाहेब किर्लोस्कर यांनी दिली. आणि यांचं जे पहिलं नाटक होतं ते का होतं? संगीत शाकुंतल. आणि हा एक्झाममध्ये आलेला फॅक्ट आहे बेटा. संगीत शाकुंतल हे एक्झाममध्ये आलेला फॅक्ट आहे. मग हे लक्षात ठेवा. एकदम चिल्ड व्हा. दिवाळीचं थोडाफार टेन्शन घेऊ नका. हे एन्जॉयमेंटचं टाईम आहे. स्टडीचं या टाईमवर टेन्शन घेण्याचं काहीच नको. दिवाळी तुमची खराब करू नका. जे काय आहे फक्त रिव्हिजन घ्यायचं, थोडा अभ्यास करायचं. ओके, म्हणून मी हे MCQ तुमच्यासाठी आणलं. पुढचा प्रश्न बघा, किर्लोस्करांचं नाटकाचं जाहिरातीवर डॅश यांचं सह्या असत. कोणाचे सह्या असत? हे सर्वांचे. चिपळूणकर, आगरकर, टिळक या सर्वांना आवडचे होते किर्लोस्करांचे नाटक. म्हणून जेव्हा यांचं जाहिरात आलं, कोणाचं? किर्लोस्करचं कोणतं नवीन नाटक आलं आणि ऑब्व्हियसली जाहिरात येणार, इकडे तिकडे जाहिरात येणार. कशासाठी येणार जाहिरात? अरे बाबा लोक ऑडियन्स पाहिजे, ऑडियन्स. आणि त्या जाहिरातवर कोणाचा सह्या? चिपळूणकर, आगरकर, टिळक यांचं सह्या होते. पुढचे बघा, मग याचं उत्तर आहे वरील सर्व. किर्लोस्करांचं डॅश हा नाटक प्रसिद्ध आहे. कोणता नाटक खूप प्रसिद्ध आहे किर्लोस्करांचं? जर माहीत असेल तर कमेंट सेक्शनमध्ये व्हिडिओ पॉज करून तुम्ही का करा? आन्सर करा. आणि याचं उत्तर आहे सौभद्र खूप फेमस नाटक आहे किर्लोस्करांचं. किर्लोस्करांचं डॅश हा नाटक अपूर्ण राहिलं आणि त्याचाच आधी यांची का झाली? मृत्यू झाली. कोणतं हे पूर्ण आहे? शारदा, सौभद्र, संगीत शाकुंतला. म्हणजे हे जे राम राज्य वियोग आहे हे का राहिला? अर्धा राहिलं.
अपूर्ण राहिलं, पूर्ण झालं नाही आणि यांचे मृत्यू झाले किर्लोस्करांचे. पुढचं बघा, आता आहे गोविंद वल्लभ देवल यांचे सुप्रसिद्ध नाटक. एक दोन फॅक्ट आहे यांच्याबद्दल, जास्त फॅक्ट नाही. यांचे सुप्रसिद्ध नाटक कोणते आहे? जर तुम्हाला माहीत असेल तर अगेन कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही व्हिडिओ पॉज करून आन्सर द्या. मी सगळे तुमचे जे आन्सर्स आहे ते बघून घेणार आणि मला माहिती आहे माझे स्टुडंट्स कोण आहे आणि कोण या व्हिडिओ बघतात आणि कोणी आन्सर देणार ते पण मला माहीत पडेल. ओके, मग याचं उत्तर आहे का संगीत शारदा. संगीत शारदा हा खूप फेमस सुप्रसिद्ध नाटक आहे. कोणाचं? गोविंद वल्लभ देवल यांचे. पुढचं बघा, दुर्गा विक्रमोवंशी व मृच्छकटिक या संस्कृत नाटकाचे मराठी भाषांतर केले. ते कोणी केले? माहीत असेल तर अगेन तुम्ही का करा, कमेंट सेक्शनमध्ये अटेम्प्ट करा. आणि तुम्हाला माहिती पाहिजे कारण मी आठवड्यात हे तुम्हाला शिकवलेलं आहे आणि तरी पण तुमचं लक्षात नाही म्हणजे ते तुमची चुकी आहे बेटा. मग याचं उत्तर पण आहे गोविंद वल्लभ देवल. आणि मागच्या प्रश्नाचं पण उत्तर होतं का गोविंद वल्लभ देवल. मागच्या प्रश्नामध्ये का होतं, यांचं जो सुप्रसिद्ध नाटक आहे कुणाचं? गोविंद वल्लभ देवल यांचं सुप्रसिद्ध नाटकचं नाव काय आहे? संगीत शारदा. पुढे जाणार आपण. पुढचा प्रश्न नंबर, श्रीपद कृष्ण कोल्हटकर यांचे जन्मस्थान. आता बघा, आतापर्यंत आपण कुठे होतं? सर्वात आधी आपण कोणतं बघितलं? विष्णुदास भावे. ओके, विष्णुदास भावे. आणि हे कधीचे होते? 18th सेंचुरीचे. 18th सेंचुरी म्हणजे कधी? 1700चा नंतर. कधीपर्यंत? 1800 पर्यंत. आणि 1800चा नंतर आमच्या समोर कोण आले? ते आले अण्णासाहेब किर्लोस्कर. आणि यांचं टाइम आता झालं. अण्णासाहेब किर्लोस्करचा नंतर कोण आले? श्रीपद कोल्हटकर. श्रीपद कृष्ण कोल्हटकर हे महत्वाचे आहे सगळे. श्रीपद कृष्ण कोल्हटकर हे एक इतिहास आहे बेटा. सगळे वस्तूंचं सायन्स असू द्या किंवा दुसरं काही पण असू द्या, सर्वांचा एक इतिहास आहे. कारण अचानक आज आमच्याकडे हा जो पेन आहे तो पेन अचानक झाला नाही, याचा मागे पण इतिहास आहे. इतिहासमध्ये लोकांनी का केलं? एक्सपेरिमेंट केलं. आधी तो बिघडलं, आधी चुकलं, नंतर पुन्हा याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट झाला आणि आता इतकं चांगलं पेन आमच्या समोर आहे. हे आहे. तसेही आपले नाटकचं पण आहे. नाटक स्टार्ट केलं लोकांनी, हळूहळू त्याला लाईक करण्याचं स्टार्ट केलं. आणि आता बघा, नाटकचं सोडा, आता आमच्या इकडे मूवी आली, झिंग झिंग झिंगाट तशी मूवी आली. ओके, मग यांचा सर्वांचा एक इतिहास आहे बेटा. आणि आज जे आहे, उद्या हे का होणार? इतिहास होणार. उद्या हे इतिहास होणार. हा पेन म्हणजे का? इतिहास उद्याचं. कारण उद्या नवीन टेक्नॉलॉजी येणार, याच्यावर आणखीन इम्प्रूव्हमेंट होणार. हे इतिहास आहे सगळं. आज जे आहे ते उद्या इतिहास होणारच, नक्की होणार. आपण पण उद्या इतिहास होणार. ओके, आणि आमच्यासारखे काही लोक इतिहास झाले आजपर्यंत. आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो, तुम्ही असे श्रीपद कृष्ण कोल्हटकर सारखे इतिहास घडवा बेटा. ओके, नाहीतर उद्या जर आम्ही मेले तर माझं तर चालेल, माझं मुलं येणार तर माझं व्हिडिओ बघून, हो हे आमचं आजोबा होते, नाना होते. ओके, मग सर्वांनी तसं करायचं पाहिजे. आणि याच्यामध्ये काहीच कौतुक नाही, मी फक्त एक्झाम्पल देतो बाबा, मनावर घ्यायचं नाही. याचं उत्तर आहे श्रीपद कोल्हटकर यांचा जन्म कुठे झाला होता? बुलढाणा. यवतमाळ पण तिथेच आहे, अमरावती पण तिथेच आहे, अकोला पण तिथेच आहे. आणि हे वराडचा एरिया आहे. पुढचा प्रश्न बघा, श्रीपद कृष्ण कोल्हटकर यांचे पहिले नाटक. कोणतं नाटक आहे पहिलं? ज्ञानमय आहे का? भक्तिमय आहे का? अग्निमय? वीरतनय? मग याचं उत्तर आहे वीरतनय यांचं पहिला नाटक आहे. कोणाचं? श्रीपद कृष्ण कोल्हटकर यांचं. आणि नंतर याने सरळ किती, याने टोटल 1 2 3 4 आणि 1 2 3 4 असे किती, टोटल 12 नाटक लिहिले. कोणी? श्रीपद कोल्हटकरने. मग माणूस किती इंटेलिजंट असेल. तुमच्या मनात आलं तर तुम्ही पण लिहून बघा, 1 2 लिहा, एक पान लिहून बघा. ओके, मला इतकं जमत नाही बाबा. म्हणून यांचं हे लोकांच्यासाठी माझ्या मनात खूप रिस्पेक्ट आहे. ऑब्व्हियसली पाहिजे, ते इतके इंटेलिजंट लोक होते. त्या लोकांनी इतके मोठे 12 नाटक लिहिले. 12, 1 2 नाही, 12 लिहिले. माणूस इंटेलिजंट असेल. मग याचं उत्तर आहे वरील सर्व. हे सगळे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. याच्यामध्ये स्पेशली हे मूकनायक हे लक्षात ठेवा. वीरतनय आधी तुम्हाला सांगितलं मी, वीरतनय हे लक्षात ठेवायचं आहे. आणि याच्यामध्ये दुसरं कोणत्याही महत्त्वाचं नाही इतकं जास्त. मतिविकार हे पण थोडं महत्त्वाचं आहे. कधी कधी यांच्यावर प्रश्न येतात, मग हे लक्षात ठेवायचं.
याच्यामध्ये काहीही येण्याची शक्यता आहे बेटा, तुम्ही काही इग्नोर करू शकत नाही. कोल्हटकर यांचा पहिला विनोदी लेख कोणता होता? विनोदी लेख म्हणजे का, ज्याचं म्हणजे ज्याचं थोडंफार का आहे, जोक आहे, मजाक आहे, त्याला आपण म्हणतो का विनोदी लेख. आणि तो कोणता आहे पहिला विनोदी लेख? साक्षीदार. साक्षीदार हा कोल्हटकर यांचा पहिला विनोदी लेख आहे, मग हे विसरू नका. दुटप्पी की दुहेरी व श्याम सुंदर हे 2 कादंबरी पण लिहिली. कोणी? ऑब्विसली आपले श्रीपद कृष्ण कोल्हटकर यांनी लिहिली. श्रीपद कृष्ण कोल्हटकर यांचं आधी इतके चांगले नाटक नव्हते, पण नंतर श्रीपद कृष्ण कोल्हटकरनी खूप छान जे 12 नाटक लिहिले, त्याच्यानंतर आमचं मराठी नाटक खूप फेमस झाले. ओके, आणि आज खूप फेमस आहे. मग याचं उत्तर पण झालं. बहु असोत सुंदर संपन्न ह्या सुप्रसिद्ध महाराष्ट्र गीताचे जनक कोण आहे? बहु असोत सुंदर संपन्न, हे पण इम्पॉर्टंट आहे. आणि ओबियसली आपलं टॉपिक चालू आहे श्रीपद कृष्ण कोल्हटकर, म्हणजे याचं पण आन्सर काय आहे? श्रीपद कृष्ण कोल्हटकर. पुढचं बघा, भारतीय ज्योतिगणित हा प्रसिद्ध ग्रंथ आहे, कोणाचा आहे? यांचं जे इंटरेस्ट होतं, श्रीपद कृष्ण कोल्हटकर यांचा गणितमध्ये पण इंटरेस्ट होता, म्हणून त्यांनी भारतीय ज्योतिगणितवर पण एक ग्रंथ लिहिलेला आहे. त्याचं नाव का? तेच आहे भारतीय ज्योतिगणित. आणि कोणाचं आहे? श्रीपद कृष्ण कोल्हटकर यांचं आहे. आता पुढचा प्रश्न बघा. आता आपण पुढची पर्सनॅलिटीवर आलो. कोल्हटकर संपले. कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर यांचे जन्मस्थान. आता हे पण पर्सनॅलिटी महत्त्वाची आहे. आतापर्यंत आपण का बघितलं बघा. पहिलं होते विष्णुदास भावे, आणि त्यांच्या नंतर दुसरे जे इम्पॉर्टंट आले अण्णासाहेब किर्लोस्कर. अण्णासाहेब किर्लोस्कर. आणि नंतर तिसरं जे आपले आहे ते कोण होते? आत्ताच आपण कंप्लीट केलं त्यांनी, कोल्हटकर, म्हणजे श्रीपद कृष्ण कोल्हटकर हे होते. ओके, आणि पुढचं जे 4th नंबरचं आहे, जे आपण आपण हे टॉपिकवर आलो, कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर. मग हे आपल्याला बघायचं आहे. कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर यांचे जन्मस्थान कुठे आहे? जर माहीत असेल तर अगेन कमेंट सेक्शनमध्ये अटेम्प्ट करा व्हिडिओ पॉज करून. याचं उत्तर आहे सांगली, हे जन्मस्थान होतं यांचं. कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर डॅश या नावाने ओळखले जातात. यांना का म्हणतो आपण? बालगंधर्व. आणि यांना बालगंधर्वची उपाधी कोणी दिली होती हे पण मी तुम्हाला खूप सांगितलेलं आहे. बाळ गंगाधर टिळक यांनी दिली होती. कशी उपाधी? बालगंधर्वची. कारण एकदा ते शोमध्ये गेले होते बालगंगाधर, आणि तिकडे कृष्णाजी प्रभाकर खाडीलकरनी खूप छान गाणं गायलं, आणि ते गाण्याचं नंतर त्यांना खूप आवडलं आपले टिळक यांनी, आणि ते म्हणाले का तू तर एक लहान छोटा गंधर्व आहे. गंधर्व म्हणजे का? स्वर्गचे. म्हणून आता तुझं नाव का? बाल गंधर्व. ओके, तसं आहे. आधी तसं होतं, कोणी कोणाला काही पण उपाधी देत असं. आता लोक कोणालाही काही उपाधी देत नाही. ते नेत्यांमध्ये पण तसंच होतं. तुम्ही ऐकलेलं आहे लोहपुरुष, आणि दुसरं ऐकलेलं असेल का स्वरकोकिला, काही पण उपाधी द्यायचं. ओके, आता हे चालत नाही. आणि आता असे लोक पण नाही. तुम्ही आपले भरपूर आमचे पॉलिटिशियन्स आहे, नरेंद्र मोदी यांना कोणती उपाधी देणार? ते सोडा. आपले यांना शरद पवार यांना तुम्ही कोणती उपाधी देणार? का उपाधी देणार? ओके, म्हणून बघा, कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर यांचे शिक्षण कुठे झाले? कोणत्या कॉलेजमध्ये? जर माहीत असेल तर अगेन तुम्हाला का करायचं आहे? कमेंट सेक्शनमध्ये अटेम्प्ट करायचं आहे. याचं उत्तर आहे डेक्कन कॉलेजमध्ये यांचे एज्युकेशन झाले, शिक्षण झाले. कोणाचे? कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर, म्हणजे का? उर्फ बालगंधर्व यांचे शिक्षण कुठे झाले? डेक्कन कॉलेजमध्ये झाले. पुढचा प्रश्न बघा. बालगंधर्व यांनी डॅश या वृत्तपत्रात उपसंपादक म्हणून कामं केली. कोणत्या वृत्तपत्रात? ओबियसली टिळकवर यांचं खूप इम्पॅक्ट होतं. ओके, मग टिळकने एकदा बघितलं हा माणूस एकदम छान रायटर आहे, मग त्यांना इन्व्हाइट केलं. कशामध्ये? केसरीमध्ये. आणि ते केसरीमध्ये का होते? त्या वृत्तपत्रात ते उपसंपादक होते. केसरी कशात होतं? मराठी भाषेत. आणि मराठा कशामध्ये होतं? मराठा होतं इंग्लिशमध्ये. ओके, विसरू नका हे.
आणि मूकनायक कोणाचा आहे? आपले बाबासाहेब आंबेडकर. सुधारक कोणाचा आहे? गोपाळ गणेश आगरकर. पुढचा प्रश्न बघा. डॅश हा साप्ताहिक कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर यांनी सुरू केले. कोणतं सुरू केलं? नवा काळ. आणि आज पण तुम्हाला कुठे कुठे हे दिसते. नवा काळ हा साप्ताहिक कोणी सुरू केले? आपले कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर उर्फ बाल गंधर्व यांनी सुरू केले. आणि हे काही पण मी टाकलं, वर्तमान काळ, भूतकाळ, भविष्यकाळ, हे काहीच नको. याचं उत्तर आहे नवा काळ. नवा काळ हा नावाचं साप्ताहिक कोणी सुरू केले? आपले कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर. डॅश यांच्यावर 1927 मध्ये हिंदू मुस्लिमांचा वादावरील लेखाबद्दल खटला झाला आणि शिक्षा झाली. कोणाचं? ऑब्व्हियसली याचं उत्तर आहे आपले खाडीलकर. यांनी एक लेख लिहिला होता. कशामध्ये? केसरीमध्ये लिहिलं होतं. कशावर लिहिलं होतं? जे हिंदू मुस्लिमचा दंगा झाला होता, कुठे? पुण्यात झालं होतं. याच्यावर एक लेख लिहिलं आणि नंतर ब्रिटिश गव्हर्नमेंटने त्यांना का दिली? शिक्षा दिली, पनिशमेंट दिलं. मग हे इम्पॉर्टंट आहे. पुढचं बघा. खाडीलकर यांचे पहिले नाटक, आता ते नाटकमध्ये येणार. सवाई जयसिंगचा मृत्यू, सवाई माधवरावांचा मृत्यू, सवाई मानसिंगचा मृत्यू, काहीही नाही. मग याचं उत्तर आहे सवाई माधवरावांचा मृत्यू. हे आपलं बरोबर उत्तर आहे. पुढचं बघायचं आहे. डॅश हा प्रसिद्ध नाटक खाडीलकर यांचे आहे. हा जे प्रसिद्ध नाटक आहे हे खाडीलकर यांचे आहे. जर तुम्हाला माहीत असेल तर पुन्हा सांगतो मी. कशामध्ये? तुम्ही हे कमेंट सेक्शनमध्ये अटेम्प्ट करा व्हिडिओ पॉज करून. आणि याचं उत्तर आहे का? कीचकवध. ओके. आणि कीचकवधवर मी खूप डिस्क्रिप्शन दिलेलं आहे. ते जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही माझे मागचे जे लेक्चर्स आहे ते तिकडे तुम्हाला भेटतील. कीचकवध. कीचकवध तुम्हाला माहीत असेल, द्रौपदी तिकडे होती आणि द्रौपदीचं सेक्सुअल हॅरेसमेंटचं ट्राय केलं कोणी? कीचकनी. आणि नंतर भीमनी त्याला मारून दिलं. ओके. आणि तिकडचा जो राजा होता विराट, तो पण काहीच बोलला नाही, कारण कीचक खूप पॉवरफुल होता आणि त्याचाच आसराने कोणाचं राज्य चालू होतं? यांचं, विराटचं. मग तो काहीच बोलला नाही विराट. म्हणून कीचकची जे उपमा आहे ते कोणाला दिली होती? आपले खाडीलकर यांनी दिली होती. याचं नाव का? लॉर्ड कर्जन. लॉर्ड कर्जनचं नाव तुम्ही ऐकलेलं असेल. लॉर्ड कर्जनला उपमा दिली होती. कशाची? कीचकची. मग नंतर ब्रिटिश गव्हर्नमेंटनी याच्यावर का लावलं? प्रतिबंध लावलं. पुढचा प्रश्न बघा. खाडीलकरांचे नाटके ही जळजळीत लेखणीने व रक्ताच्या शाईने लिहिले असत. हे शब्द कोणाचे आहे? जर तुम्हाला हे लक्षात राहणार तर छान आहे, आणि जर हे लक्षात राहिलं नाही तर तरी पण हे इतका महत्त्वाचा प्रश्न नाही. याचं उत्तर आहे गोविंदराव टेंबे. गोविंदराव टेंबेंनी असं सांगितलं होतं. कोणाचं बद्दल? खाडीलकर यांच्याबद्दल. कळलं का बेटा? आता आपण पुढे जाणार. कीचकवधमध्ये कीचकाची भूमिका डॅश या नावाचे नटने केली. याचं उत्तर आहे गणपतराव भागवत. हे इतका महत्त्वाचा नाही, तरी पण लक्षात ठेवा. हो का माहिती? कीचकवध खूप फेमस नाटक आहे. याच्यावरती फिरून फिरून प्रश्न विचारतात. मग याच्यावर प्रश्न येण्याची शक्यता आहे. टिळकांनी कर्जनची तुलना, इकडे हे कर्जन आहे बाबा, कर्जनची तुलना डॅश याच्याशी केली होती. कोणाशी केली होती? ऑब्व्हियसली औरंगजेबशी केली होती. कारण हा चांगला माणूस नव्हता. कोण? लॉर्ड कर्जन. कारण यांनी का केलं होतं? 1905 मध्ये बंगालची फाळणी. आणि याचं एक अजून वर्ड खूप फेमस आहे, बंगालचं विभाजन. बंगालचं विभाजन म्हणजे फाळणी केली होती, विभाजन. ओके. मग हे कोणी केलं? औरंगजेबने केलं. मग याचं उत्तर आहे औरंगजेब. टिळकांनी सॉरी काही पण विसरलो. लॉर्ड कर्जनने बंगालचं पार्टिशन केलं होतं आणि एकदम क्रुएल माणूस होता हा लॉर्ड कर्जन. म्हणून याला कोणती उपाधी दिली टिळकांनी? औरंगजेबची उपाधी दिली. पुढचा प्रश्न बघा. डॅश याची तुलना कीचकशी केली. कोणाची तुलना कीचकशी केली? आपले खाडीलकरने. आत्ताच मी सांगितलं लॉर्ड कर्जनची तुलना कीचकशी केलेली आहे. मग याचं उत्तर आहे लॉर्ड कर्जन. पुढचं बघा. कीचकवधमध्ये भारत माताची तुलना डॅश यांच्याशी केली गेलेली आहे. जर माहीत असेल तर अगेन तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये अटेम्प्ट करा व्हिडिओ पॉज करून, आणि नाहीतर मी उत्तर देतो. याचं उत्तर आहे का? भारत माताची तुलना कशाशी केली होती? द्रौपदी याचं उत्तर आहे. पुढे जाणार आपण. कीचकवधमध्ये भीमची तुलना डॅश यांच्याशी केली गेली. भीमची तुलना कोणाशी केली गेलेली? टिळक म्हणजे का? ते भीम आहे आणि त्यांना पुन्हा क्रोध येते आणि त्यांना रोखण्याचं जे प्रयत्न केलं ते कोणी केलं? भीमला रोखण्याचा प्रयत्न केले होते आपले धर्मराज युधिष्ठिर. आणि धर्मराज युधिष्ठिरची तुलना कोणाशी केली? गोपाळ कृष्ण गोखले.
गोपाळ कृष्ण गोखले. ओके, गोपाळ कृष्ण गोखले यांच्याशी तुलना केली गेलेली आहे. गोपाळ कृष्ण गोखलेने खूप यांना रोखण्याचा प्रयत्न केला. कोणाला? भीमला. कारण ते धर्मराज होते, धर्मराज सारखे होते. आणि कीचक म्हणजे कोण? लार्ड कर्जन. आणि भीम म्हणजे कोण? टिळक. द्रौपदी म्हणजे भारत माता. भारत माताचं तुम्ही चीरहरण करता, एक्सप्लॉयटेशन करतात. म्हणून याचं अगेन्स्ट हे सगळं कीचकवध झालं. आणि विराट नरेश कोण होता? ब्रिटनची महाराणी. ब्रिटनची महाराणी ती विराट नरेश आहे. ती फक्त तिकडे बसून बघते हे राज्य कसे चालू आहे. कारण लॉर्ड कर्जनचा रहमो करंबर याची कृपावर यांचं राज्य होतं. कारण ते तिकडे होते आणि लॉर्ड कर्जन इकडचं होतं. हे तुलना केली होती कोणी? आपले खाडविलकरने. पुढचा प्रश्न बघा. नाटक कीचकवध अनुसार कीचक होतं. कीचक कसं होतं? बेकार होतं, उद्धट, उर्मट, उन्मत्त, म्हणजे वरील सर्व एकदम उद्धट प्रकृतीचं होतं तो कीचक. काहीच चांगला माणूस नव्हता तो. ओके. आणि त्याने जे प्रयत्न केलं द्रौपदीचं चीरहरण करण्याचं किंवा त्यांचं सेक्सुअल एक्सप्लॉयटेशनचं, ते त्याच्यासाठी त्याचे जे लाईफ आहे ते डेथ पेनल्टी त्याने दिली. भीमने त्याला मारून टाकलं. मग पुढचा प्रश्न बघा. डॅश यांची तुलना विराट यांच्याशी झाली. कोणाशी झाली? ब्रिटनची महाराणीची. मग जास्त महत्त्वाचे प्रश्न नाही, पण औरंगजेबची उपमा कोणाला दिली हे लक्षात ठेवा. आणि कीचक म्हणजे का? कीचक म्हणजे लॉर्ड कर्जन. डॅश या नाटकावर लॉर्ड कर्जनने प्रतिबंध लावलं होतं. त्या नाटकवर कोणतं नाटक होतं? आताच मी सांगितलं, कीचकवध. ह्या नाटकवर लॉर्ड कर्जनने का केलं? प्रतिबंध लावलं. कारण तुम्ही इतका नेगेटिव्ह रोल दाखवणार त्याचा, कोणाचा? लॉर्ड कर्जनचा. ऑब्व्हियसली तो का करणार? प्रतिबंध लावलं त्यांनी. कोणत्या नाटकवर? नाटकचं नाव का? कीचकवध. मग पुढे जाणार आपण. 44 इयर्स अ पब्लिक सर्वंट हा आत्मव्रत आहे. कोणाचे आहे हे आत्मव्रत? तुम्हाला जर माहीत असेल तर लगेच तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये व्हिडिओ पोस्ट करून आन्सर द्यायचं. आणि मी सर्वांचे आन्सर बघून घेणार, कोणी हे सिरियसली घेतलं आणि कोणाचं काय चालू आहे मला माहिती आहे. फक्त माझे स्टुडंट्स ह्याला बघून घेणार. चार्ल्स किंकेड. चार्ल्स किंकेडने हे बुक लिहिली. ते बुक का? 44 इयर्स अ पब्लिक सर्वंट. आणि तो का होता? एक ICS ऑफिसर होता. ICS म्हणजे का? इंडियन सिव्हिल सर्व्हिसेस. आता हे ICSचे मिनिंग काय झालं? IAS, इंडियन ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिसेस. तर ICS ऑफिसर होतं. आणि इकडे येऊन त्यांनी का केलं? मराठी शिकली. आणि मराठी शिकून मराठीचं भाषांतर केलं इंग्लिशमध्ये. ओके. मग एक बुक लिहिली त्यांनी. कोणती? 44 इयर्स अ पब्लिक सर्वंट. इंडियामध्ये त्यांनी इकडे का केलं? भरपूर कामं केली. मग म्हणून त्यांनी इकडचं जे एक्सपिरियन्स होतं 44 इयर्स अ पब्लिक सर्वंट, हे एक्सपिरियन्स ही बुकमध्ये लिहिलं. ते बुकचं नाव का? ते बुकचं नाव आहे 44 इयर्स अ पब्लिक सर्वंट. आणि तो रायटर कोण आहे? चार्ल्स किंकेड. कीचकवधचे पूर्ण वर्णन इंग्रजांना डॅश यांनी दिलं. कोणी दिलं? ऑब्व्हियसली ब्रिटिश लोकांना इतकी माहिती नव्हती मराठीची. आणि तुम्ही काय करता ते त्यांचं इतकं जास्त लक्ष नव्हतं. त्यांचं लक्ष कशावर होतं? राजकारणावर. राजकारणावर, राज्य कसं सांभाळून ठेवायचं, एक्सपान्शन कसं करायचं, फक्त याच्यावर लक्ष होतं. पण कीचकवधचे फिर कोणी बघितलं आणि ब्रिटिश लोकांनी सांगितलं? याचं उत्तर आहे चार्ल्स किंकेड. चार्ल्स किंकेडने हे पूर्ण नाटक पाहिलं. आणि पूर्ण नाटक पाहण्याच्या नंतर त्यांनी इन्फॉर्म केलं ब्रिटिश लोकांनी, बाबा हा माणूस इतकं घाणेरडा तुमच्याबद्दल दाखवतो. मग हे जे नाटक होतं कीचकवध, याच्यावर प्रतिबंध लावलं ब्रिटिश गव्हर्नमेंटने. पुढे जाणार आपण. डॅश हा नाटकांवर सरकारने प्रतिबंध लावला होता. अजून 2 नाटक आहे त्यांच्यावर पण सरकारने प्रतिबंध लावलं होतं. ते कोणतं? वंध विमोचन आणि लोकमत विजय. हे 2 नाटकवर पण लावलं होतं. वंध विमोचन आणि लोकमत विजय. आणि हे नाटक पण कसे होते? हे नाटक पण होते कसे? सरकार विरोधी होते. तेव्हाची जी गव्हर्नमेंट होती, सरकार होती, कोणती गव्हर्नमेंट होती? ब्रिटिश इंडियन गव्हर्नमेंट. ब्रिटिश गव्हर्नमेंटचा अगेन्स्ट होतं. मग त्या लोकांनी का केलं? ऑब्व्हियसली ते का टाकणार? याचा बहिष्कार टाकणार, याचा प्रतिबंध करणार. आणि प्रतिबंध लावला याच्यावर. बंद विमोचन आणि लोकमत विजय. आणि एक कोणता? आपला कीचकवध. हे 3 लक्षात ठेवायचं. पुढचा प्रश्न बघा. राम गणेश गडकरी हे स्वतःला डॅश यांचे शिष्य म्हणत. आता हे नवीन टॉपिक आला आपल्यासमोर. राम गणेश गडकरी आणि गडकरी रंगायतन तुम्ही खूप ऐकलेलं असेल. आता आज आपल्याला बघायचं आहे हे गडकरी म्हणजे का. याचं उत्तर आहे का? गणेश प्रभाकर खाडीलकर. गणेश प्रभाकर खाडीलकर यांना कोणी? यांचं नाव का? राम गणेश गडकरी.
राम गणेश गडकरींनी यांना का मानलं? गुरु मानलं. आणि ते का सांगत होते? मी त्यांचा शिष्य आहे. कोणाचं? गणेश प्रभाकर खाडीलकर. खाडीलकर, आता तो टॉपिक संपलं. खाडीलकरचं जे टॉपिक होतं ते संपून गेलं. आता आपण पुढे आलो. खालीलपैकी कोणत्या नाटक राम गणेश गडकरी यांचं आहे? प्रेमप्रसंग, पुण्यप्रभाव, भावबंधन व एकच प्याला, हे सगळे वरील सगळे जे नाटक आहे ते कोणाचे आहे? आपले राम गणेश गडकरी यांचे आहे. ओके, मग हे पण नाव तुम्ही विसरू नका. प्रेमप्रसंग हे जास्त विचारत नाही, हे जरा महत्त्वाचं आहे. एकच प्याला, एकच प्याला ते कधी कधी विचारतात, मग हे थोडं लक्षात ठेवा. मामा बरेरकर यांचे पहिले नाटक कोणते आहे? जर माहीत असेल तर अगेन मी सांगतो, मी तुम्हाला खूप शिकवलं आठवड्यात. तुम्ही व्हिडिओ पॉज करा आणि याचं उत्तर द्या. मामा बरेरकर यांचे पहिले नाटक कोणते आहे यांचे पहिले नाटक? ओके, तुम्ही अटेम्प्ट करा कमेंट सेक्शनमध्ये. आणि याचं उत्तर आहे कुंज बिहारी, हे पहिले नाटक आहे. कोणाचे? मामा बरेरकर यांचे. ओके, आता पुढे जाणार आपण. सत्तेचे गुलाम हा नाटक तात्कालिक डॅश परिस्थितीवर लिहिलेले आहे. आणि हे सत्तेचे गुलाम नाटक कोणाचे आहे? मामा बरेरकर यांचेच आहे. मामा वरेरकर हे नाव आहे त्यांचं. बरेरकर नाही, वरेरकर. मामा वरेरकर यांचं नाटक आहे सत्तेचे गुलाम. ओके, मग हे विसरू नका. आणि हे तेव्हाची राजकीय जे परिस्थिती होती त्याच्यावर टीका आहे, ती कोणाची आहे? मामा वरेरकर यांची आहे. आणि राजकीय परिस्थितीवर टिप्पण आहे. पुढचा प्रश्न बघा. तुरुंगाच्या दारात हा नाटकाचा प्रयोग डॅश काँग्रेसच्या अधिवेशनात झाला. कोणत्या काँग्रेसच्या अधिवेशनमध्ये झालं ते तुम्हाला माहीत असेल. आधी पण मी सांगितलं, तुरुंगाच्या दारात हे नाटकाचं मंचन झालं. कुठे? जेव्हा डॅश जाग्यावर काँग्रेसचं अधिवेशन भरलं होतं. आणि तो एकच वेळा तिकडे भरलं होतं, ते आहे बेळगाव. बेळगावमध्ये काँग्रेसचं सेशन भरलं होतं आणि तिकडे हा नाटकचं मंचन म्हणजे हे नाटकचं परफॉर्मन्स झाली होती. कोणत्या? काँग्रेसच्या सेशनमध्ये, बेळगावमध्ये. आणि बेळगावचं बद्दल तुम्हाला माहीत असेल, बेळगावमध्ये जेव्हा काँग्रेसचं सेशन भरलं तेव्हा महात्मा गांधी फर्स्ट आणि लास्ट टाइम काय झाले? काँग्रेसचे अध्यक्ष झाले. आणि याचा मागे पुढे कधीही ते अध्यक्ष झाले नाही काँग्रेसचे. मग याचं उत्तर आहे बेळगाव. पुढचं बघा. के अत्रे यांनी लिहिले पहिले नाटक. आता आपण पुढचं टॉपिकवर आलो, ते आहे के अत्रे यांचे पहिले नाटक कोणते आहे? साष्टांग नमस्कार हे नाटक आहे. कोणाचं? अत्रे यांचं. नंतर अत्रेनी मूवी पण बनवली आहे. ओके, श्यामची आई ही मूवी कोणी बनवली? अत्रेनी बनवली. ओके, आणि ही जे श्यामची आई आहे हे ग्रंथ कोणाचा आहे? हे आहे साने गुरुजी यांचं. मात्रे पण खूप फेमस पर्सनॅलिटी आहे मूवी फिल्म इंडस्ट्रीमध्ये. खालीलपैकी कोणता नाटक अत्रे यांचं आहे? घराबाहेर, उद्याचा संसार, वंदे मातरम, वरील सर्व. मग याचं उत्तर आहे वंदे मातरम 1. हे तुम्ही लक्षात ठेवा. वरील सर्व याचं उत्तर आहे, पण याच्यामध्ये तुम्ही हे लक्षात ठेवा, वंदे मातरम महत्त्वाचं आहे. आणि घराबाहेर, जर हे उद्याचा संसार लक्षात ठेवलं तर चालेल, नाही ठेवलं तर चालेल. आता मी पुन्हा सांगतो, हे इतकं इंटरेस्टिंग नाही बेटा, पण याचं मिनिंग हे नाही, तुम्ही स्किप करा. जर तुम्ही स्किप केलं म्हणजे पुन्हा तसंच तुम्ही का केलं? ऑस्ट्रिच सारखं तुमचं डोकं तुम्ही कुठे? रेतमध्ये टाकलं, सँडमध्ये टाकलं आणि तुम्ही विचार करतात आता आमचं समोर कोणत्याही डेंजर नाही, कोणताही खतरा नाही. तसं नाही बेटा. तुमचं जे डोकं आहे ते तुम्ही बाहेर काढून बघा, बाहेर किती खतरा आहे. ओके, मग याचं पण तसंच आहे. याला तुम्ही असं विचार करा, हे काहीच चांगलं नाही, ठेवा याला, मग ते चालणार नाही बेटा. कारण नाटक यांच्यावरती प्रश्न येतात. हे जितके टॉपिक आहेत महत्त्वाचे टॉपिक आहे. मी पुन्हा सांगतो, मी कोणत्याही कचरा घेऊन येत नाही, हे सगळे महत्त्वाचे टॉपिक्स आहे. कुलवधू हा प्रसिद्ध नाटक कोणाचा आहे? कुलवधू जर माहीत असेल तर उत्तर द्या. मोतीराम गजानन रांगणेकर यांचा आहे कुलवधू प्रसिद्ध नाटक. ओके, पुढचा प्रश्न बघा. स्थानिक स्वराज्य ही मराठीतील पहिली राजकीय उपहासिक होती. या नाटकांचे लेखक. स्थानिक स्वराज्य हे नाव विसरू नका. ही मराठीतील पहिली राजकीय उपहासिक होती. राजकीय उपहासिक म्हणजे का? पॉलिटिकल जे लोक होते, पॉलिटिक्स जे होती तेव्हाची, त्यांचं का केलं होतं याच्यामध्ये? जोक केलं होतं. आणि ती पहिली स्थानिक स्वराज्य म्हणजे का? मराठीतील पहिली राजकीय उपहासिक होती नाटक. आणि या नाटकाचे लेखक कोण आहे? माधवराव जोशी. पहिली हे नाव
आधी पण एक्झाममध्ये आलेलं आहे बेटा. हे यांच्याबद्दल याचा एक दुष्परिणाम हे आहे, ते काहीही विचारतात. याच्यामध्ये तुम्ही कोणताही लॉजिक लावू शकत नाही. लॉजिकच नाही. जी के सारखं आहे. जी के सारखं. आता न्यूझीलंडची कॅपिटल ऑकलँड. आता न्यूझीलंडची कॅपिटल ऑकलँड म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला एक्सप्लेनेशन का पाहिजे? कशा एक्सप्लेनेशन देऊ? पॉसिबल नाही, शक्य नाही. तसाही याच्यामध्ये पण आहे. हे नावं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, म्हणजे ठेवायचं आहे. मग याचं उत्तर आहे माधवराव जोशी. नाट्य मनवंतर ही नाट्य संस्था डॅश यांनी काढली. नाट्य मनवंतर कोणाची आहे ही संस्था? जर माहीत असेल तर पुन्हा तुम्ही काय करायचं? कमेंट सेक्शनमध्ये अटेम्प्ट करा. आणि याचं उत्तर आहे केशवराम भोळे. केशवराम भोळे यांचे नाट्य मनवंतर ही संस्था आहे. विसरू नका, महत्त्वाची आहे बेटा. हे प्रश्न एक्झाममध्ये आलेला आहे. नाट्य मनवंतर. आंधळ्याची साला हे नाटक आहे. कोणाचं आहे हे आंधळ्याची साला नाटक? कोणाचं आहे? हे आहे नाट्य मनवंतर. हे म्हणजे एक संस्था झाली होती. बघा, आधी हे लोकांनी का केलं? नाटकचं निर्माण करायचं आहे, म्हणजे नाटक लिहून घ्यायचं आहे. त्याच्यासाठी त्या लोकांचं का होतं? एकच माणूस आहे, तो बसून बसून लिहून घेणार. नंतर त्यांनी का केलं? एक ग्रुप बनवला आणि त्याला नाव का दिलं? त्याला नाव दिलं नाट्य मनवंतर. आणि दुसरे पण नंतर आले आणि भरपूर लोकांनी मिळून एक नाटक लिहायचं. सर्वांचं याच्यामध्ये मत घेतलं, तुमचं पण घेतलं, याचं पण घेतलं आणि जे काय सर्वश्रेष्ठ आहे तो इकडे टाकलं. त्याला आपण का म्हणतो? संस्था. आधी एकच माणसाची होती, एक माणसाने एक नाटक लिहिलं, संपलं. मग तसेही नाट्य मनवंतर हे एक फेमस नाट्य संस्था आहे आणि याचं एक नाटक खूप फेमस आहे. तो कोणता? आंधळ्याची साला हे नाटक आहे. ते कोणाचे आहे? नाट्य मनवंतर हे संस्थाचे आहे. पुढचं बघायचं. घर तिघाचे हवं हा प्रसिद्ध नाटक कोणाचं आहे? घर तिघाचे हवं हा प्रसिद्ध नाटक रत्नाकर मतकरी याचं आहे. हे नाव विसरू नका, महत्त्वाचं आहे बेटा, इम्पॉर्टंट आहे. घर तिघांचे हवं हा प्रसिद्ध नाटक. एक्झाममध्ये हा प्रश्न आलेला आहे. रत्नाकर मतकरी एक मोठी पर्सनॅलिटी आहे. मग यांच्यावर नाटकचे प्रश्न ते विचारतात. रत्नाकर मतकरी घर तिघाचे हवं हा प्रसिद्ध नाटक यांचं आहे. आता पुढचं बघा. सूर्यास्त कोणाचा आहे? सूर्यास्त आहे जयवंत दळवी यांचं. ते असंच प्रश्न आला होता एक्झाममध्ये, सेम प्रश्न आला होता. सूर्यास्त कोणाचा आहे? जयवंत दळवी यांचा आहे. पुढे जर आपण गेलो तर तिसरे आपल्याला भेटतील का? महानिर्वाण कोणाचा आहे? सतीश आळेकर यांचा आहे. महानिर्वाण कोणाचा? सतीश आळेकर यांचं. आणि जयवंत दळवीचं पण एक झालं आणि रत्नाकर मतकरीचं पण झालं. यांचं का आहे? सूर्यास्त. आणि यांचं का आहे? घर तिघांचे हवं हे आहे. आणि एक अजून आहे, याचं नाव पण खूप छान आहे. याचं नाव एक अंडे फुटले हे आहे. दिलीप जगताप यांचं. एक अंडे फुटले. ओके, आता सर्वांचं झालं बघा. आणि हे महत्त्वाचं आहे, एकदम सेम. हे जे तुमचं समोर टेबल आहे, हा सेम टेबल MPSCच्या एक्झाममध्ये आलेला आहे. रत्नाकर मतकरी यांचं का? घर तिघांचे हवं. आणि दुसरं जयवंत दळवीचं का? सूर्यास्त. नंतर सतीश आळेकरचं का? सतीश आळेकरचं आत्ताच आपण बघितलं. सतीश आळेकरचं महानिर्वाण. आणि एक अंड फुटले हे कोणाचे आहे? दिलीप जगताप यांचे आहे. पुढचा प्रश्न आपल्याला बघायचा आहे. रंगायन या संस्थेची स्थापना डॅश यांनी विजय तेंडुलकर, अरविंद देशपांडे आणि श्रीराम लागू यांच्यासोबत केली. रंगायनची स्थापना. मग याचं उत्तर आहे विजया मेहतानी याची स्थापना केली होती. कशाची? रंगायन या संस्थेची. आणि हे रंगायन खूप फेमस झाली तेव्हा, पण नंतर ती बंद पण पडली. कारण ह्या लोकांमध्ये कोणाचं मध्ये? अरविंद देशपांडे, श्रीराम लागू, विजय तेंडुलकर यांच्यामध्ये का झालं? मतभेद झालं, म्हणून ही बंद पडली. पुढचे बघा. रंगायन संस्था बंद का पडली? सदस्यांमध्ये मतभेद निर्माण झालं म्हणून. ओके, पुढचा प्रश्न बघायचा आहे. अरविंद देशपांडे, सुलझा देशपांडे, अरुण काकडे मंडळींनी डॅश या संस्थेची स्थापन केली. आता अरविंद देशपांडे कोणतं? ते मागचं रंगायनचं. आता ते बाहेर पडले, ही बंद पडली म्हणजे ते बाहेर पडले. आणि बाहेर पडून त्या लोकांनी स्वतःचे का ओपन केले? नवीन ओपन केले का? नाट्यमंडळी नवीन ओपन केली. त्याचं नाव का? आविष्कार. ओके, कळलं का?
सतीश आलेकरचं का आहे नाट्य मनवंतर. आणि रंगायन कोणाचं आहे विजय तेंडुलकरचं सोबत विजया मेहतानी केली. आणि आविष्कारची रचना आविष्कारची स्थापना कोणी केली अरविंद देशपांडे, सुलभा देशपांडे आणि अरुण काकडे ह्या मंडळींनी केली. आणि थिएटर अकॅडमीची स्थापना अपना हात जगन्नाथ, दुर्गा झाली गौरी, तुघलक नाटक डॅश या संस्थांनी लिहिले. कोणते संस्थांनी? ऑब्विसली हे झालं म्हणजे पुढचं काय येणार थिएटर अकॅडमी. सॉरी आविष्कारचे आहे. हे झालं नाही अजून. आविष्कारचे आहे अपना हात जगन्नाथ, दुर्गा झाली गौरी, तुघलक नाटक. हे कोणी लिहिले? हे संस्थेचे आहे. कोणती संस्था? संस्थाचं नाव आहे आविष्कार संस्था. पुढचं बघा. सतीश आलेकर यांनी डॅश या नाट्य संस्थेची स्थापना केली. ऑब्विसली एकच राहिलं होतं थिएटर अकॅडमी, म्हणजे याचं उत्तर आहे थिएटर अकॅडमी. विश्वप्रसिद्ध नाटक घाशीराम कोतवाल यांचे लेखक आहे विजय तेंडुलकर. आता बघा याच्यामध्ये हे इतकं डेटा आहे, मला पण खूप कन्फ्युजन होती कधी कधी, कारण डेटा माझं डोक्यात खूप झालं बेटा. आता मग माझी पण चुका होऊ शकते, हे शक्य आहे बेटा. आणि मी तसं नाही, मला जे येतात तेच फक्त तुमच्या समोर आणायचं. सगळं सिलेबस कंप्लीट करायचं आहे. MPSC साठी माणसाने का पाहिजे एकदम स्ट्रॉंग पाहिजे, सगळं सिलेबस नाही. नाहीतर जे तुम्हाला येत असेल ते मी तुमच्या समोर घेऊन येऊ, मग त्याचा उपयोग नाही बेटा. म्हणून मी सगळे प्रश्न जे काय आहे तुमच्या सिलेबसमध्ये ते सगळे मी घेऊन आले. आता पुढचा प्रश्न बघा. थिएटर युनिटची स्थापना कोणी केली? थिएटर युनिटची स्थापना केली आपले सत्यदेव दुबे यांनी केली थिएटर युनिटची. ओके. आणि थिएटर अकॅडमीची आत्ताच आपण बघितलं सतीश आलेकर. अनिकेत संस्थाची स्थापना कोणी केली? आपले अमोल पालेकरनी अनिकेत संस्थाची स्थापना केलेली आहे. आता बघा मागच्या लेक्चरमध्ये हे थोडं चुकलं होतं, कारण मी का सांगितलं घाशीराम कोतवाल हे कोणाचं आहे? हे रायटिंग कोणाची आहे? घाशीराम कोतवाल हे आहे आपले यांची, त्यांना आपण का म्हणतो विजय तेंडुलकर यांची आहे. मग मी काय सांगितलं हे सतीश आलेकरची आहे. मग याच्यामध्ये कन्फ्युजन झालं होतं, ते अशा होतात बेटा. खूप डेटा जर जास्त झालं आणि याच्यामध्ये जास्त कन्फ्युजन आहे हे नाटक मंडळीमध्ये, म्हणून मी सांगतो हे दर दिवशी तुम्ही फक्त एकदा वाचून घ्या आणि एक्झाममध्ये जाताना 5 ते 10 मिनिटं आधी याचं रिव्हिजन करून घ्या. हे जर केलं तरीच हे याचा आन्सर तुमचं करेक्ट होणार. नाहीतर कोणता अमोल पालेकर आणि कोणता अनिकेत संस्था कोणाला काही लक्षात राहत नाही. मला लक्षात राहत नाही, मी टीचर आहे दर दिवसाचं, मी याला विसरून जातो. हो खरोखरच ते मराठा एम्पायर आहे ते इझी आहे, इंग्रजांचा जे इतिहास आहे ते इझी आहे, आणि जे टिळक हे लोकांचा इतिहास आहे ते इझी आहे. पण हे जे आहे नाटक यांचं भरपूर नाटक आहे ते आपण कधीही विसरतो, कारण हे आमचं लहानपणी कधी शिकलं नाही, सिलेबसमध्ये पण हे नव्हते, आणि उरलेले सगळे आम्ही आमचं सिलेबसमध्ये कव्हर केलेलं आहे. आता याचं रिव्हिजन चालू आहे आणि याचं रिव्हिजन नाही, कोणाचं? नाटकचं रिव्हिजन नाही. मग रूपवेद या संस्थेची स्थापना कोणी केली? रूपवेद संस्थेची स्थापना श्रीराम लागू पण एक मोठी इम्पॉर्टंट पर्सनॅलिटी आहे. बॉलिवूडमध्ये यांचं भरपूर नाव आहे श्रीराम लागू. आता बघा शेवटी मी हे काढलं फक्त पुणे आणि मुंबईमध्ये नाही, बल्कि संपूर्ण महाराष्ट्रात आमचं मराठी नाटकचं हे जे संस्था आहे ते आहे. ते तुमच्या समोर 4-5 मी ठेवलं. कलारंजन मंदिर कुठे आहे? नागपूरमध्ये. कधी हे पण ते प्रश्न विचारू शकतात डायरेक्ट, कलारंजन मंदिर कुठे आहे? म्हणजे नागपूरमध्ये. नाट्य आराधना कुठे आहे? सोलापूरमध्ये. लोकहितवादी मंडळ कुठे आहे? नाशिकमध्ये. जिगीषा औरंगाबादमध्ये. पुढे पण आहे अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद. हे का करतात? जितके आर्टिस्ट आहे त्यांच्यावर लक्ष देतात, यांचे जे प्रॉब्लेम्स आहे ते प्रॉब्लेम्सवर लक्ष देतात, त्यांना फायनान्शियली हेल्प करतात, त्याला आपण म्हणतो का अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद. जितके मराठी नाट्य परिषदचे आर्टिस्ट आहे त्या लोकांची एक संस्था आहे, त्या संस्थाचं नाव का? अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद. आणि हे कधी स्थापन झाली होती? 1905 मध्ये. आणि रंगभूमी विषयक कार्य हे पण हे करतात. निर्माता संघ कलाकार पण आहे, आणि पहिले मराठी नाट्य संमेलन यांचाही प्रायोजन म्हणून हे झालं, पहिला मराठी नाट्य संमेलन 1905 मध्ये. पुढचं बघा. मराठीतील काही प्रसिद्ध नाटककार, याच्यामध्ये जे तुम्हाला मी सांगतो तेच तुम्ही फक्त अभ्यास करा, आणि याच्यामध्ये खूप आहे बेटा, भरपूर आहे. आणि हे जितके आहे ते खूप यांना आपण सांगू शकतो अतिशय महत्त्वाचे आहे बेटा. यांच्याबद्दल कधीही ते प्रश्न विचारतात. इतके जे 4-5 नाव आहे, विजय तेंडुलकर यांचं सखाराम बाइंडर, घाशीराम कोतवाल हे फेमस आहे, इम्पॉर्टंट आहे. शांतता कोर्ट चालू आहे,
कावळ्याची शाळा, हे तर इतके तर तुम्हाला लक्षात ठेवायचं असे आहे, म्हणजे याच्यामध्ये कोणत्याही कन्सेशन नाही बेटा, महत्त्वाचे आहे हे, आधी पण एक्झाममध्ये विचारले गेलेले आहे. महेश एलकुंचवार थोडंफार बघून घ्या यांच्याबद्दल. महेश एलकुंचवार यांचं असे सांगतात, यांचा जन्म दिल्लीमध्ये झालं होतं, तरी पण त्यांनी मराठी नाटकमध्ये भरपूर योगदान दिले. वाडा चिरवंदी हे जास्त महत्त्वाचं नाही, हे महत्त्वाचं आहे याच्यामध्ये. गारबो, गारबो कोणाचा आहे? महेश एलकुंचवार यांचा आहे आणि युगांत पण यांचा आहे. सतीश आळेकर यांचं महानिर्वाण खूप फेमस आहे. बेगम बर्वे पण खूप फेमस आहे. उरलेले हे इतके जास्त महत्त्वाचे नाही. जयवंत दळवी यांचं बॅरिस्टर आणि संध्या छाया सूर्यास्त हे महत्त्वाचे आहे, हे एक्झाममध्ये आलेले आहे. शिरवाडकर यांचे हे नट सम्राट महत्त्वाचं आहे. एकच प्याला हे पण महत्त्वाचं आहे, हे जास्त महत्त्वाचं नाही. देशपांडे ती फुलराणी हे तर खूप महत्त्वाचं आहे बेटा. याच्यावर मराठीचे आमचे कोणत्या चॅनलवर एक नाटक पण आलं होतं, ती फुलराणी, हे याचंच वर आहे, हेच यांचं वर. शाहीर साबले यांचं बघायचं आहे. आंधळ दलतय फुटपायरीचा सम्राट हे इतका जास्त महत्त्वाचा नाही. रत्नाकर मतकरी हे महत्त्वाचं आहे. रत्नाकर मतकरीचं का? बकासूर, प्रेतमा, सुखांत, खोल खोल पाणी. ओके, हे सगळे नाटककार तुम्ही लक्षात ठेवायचं आहे, तुम्हाला महत्त्वाचे आहे. पुढचं बघा, पुढे काहीच नको. आता मी शेवटी पुन्हा तुम्हाला सांगतो, हे जे आहे आपलं चालू आहे याच्यामध्ये दिवाळीमध्ये स्वतःवर लक्ष द्या आणि कोणत्याही डेंजर किंवा खतराचं थोडं जरा दूर व्हायचं. हे जे आहे एक्सप्लोसिव्ह तुम्ही ब्लास्ट करतात, हे याच्यामध्ये डेंजर आहे, म्हणून मी सांगतो बी सावकाश, बी केअरफुल. आणि शेवटी सर्वांना जय हिंद, जय महाराष्ट्र, एन्जॉय दिवाळी.